नगर नगर परिषदेची निवडणूक प्रक्रिया पार पडते आहे. काल या ठिकाणी पंकजा मुंडे यांची सभा झालेली आहे. या ठिकाणी खडसे परिवाराने या ठिकाणी विविध आरोप या ठिकाणी केलेले आहे. महिला सुरक्षित नाही आहे, त्याचप्रमाणे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात आहे. कार्यकर्त्यांना मान न दिला जात असल्याकारणाने ही निवडणूक लढवलं गेल्याचं या ठिकाणी रक्षा खडसे म्हटले आहेत. काय सांगा? ते काय म्हणतात हे मला काही माहीत नाही, की त्यांच्या म्हणण्यावर मला बोलावं इतकं फार काही त्यांचा विषय इतका गंभीर नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की मुक्ताईनगरची निवडणूक ही विकासावरची निवडणूक आहे. मुक्ताईनगर गेल्या 30 वर्षापासून मुक्ताईनगरचा गावाकडून शहराकडे जाणारा प्रवास हा आमच्या माध्यमातून आम्ही करतो आहे. गेल्या 5 वर्षामध्ये 5 वर्षापैकी आपण 3च वर्ष म्हणू शकतो. 2 वर्ष कोरोनाचे जर सोडले तर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये कोट्यावधी रुपयाचा निधी मुक्ताईनगर, बोदवड आणि सावदा शहरासाठी आपण आणला आणि मुक्ताईनगरचंही रुपडं बदलण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केलेला आहे. आज मुक्ताईनगरमध्ये बेरोजगारांसाठी कॉम्प्लेक्सची उभारणी आपण करतो आहे. MIDCची उभारणी करतो आहे. मुक्ताईनगरच्या प्रत्येक गल्ली बोर्डामध्ये रस्ते, गटर आणि पाण्याची व्यवस्था करतो आहे. पाणी योजना आपण मंजूर केलेली आहे. शुद्ध आणि मुबलक पाणी मिळालं पाहिजे. बहिणाबाई माड मंजूर केल्या, ज्या माध्यमातून महिला भगिनीसाठी रोजगार उपलब्ध होईल. एक चांगल्या पद्धतीत मुक्ताईनगरचं मूलभूत सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून, व्यापारी पेठ उभी करण्याच्या दृष्टिकोनातून मुक्ताईनगर रोजगार उभा राहायच्यासाठी आपण प्रयत्न करतो आहे आणि खूप चांगलं त्याच्यामध्ये प्रतिसादही मुक्ताईनगर मतदारसंघातल्या, मुक्ताईनगर शहरातल्या लोकांचा आहे. आणि येणारी निवडणूक ही विकासाची निवडणूक आहे. येणारी निवडणूक प्रस्थापितांची निवडणूक आहे, कारण प्रस्थापितांना अनेक वर्ष या मुक्ताईनगरमधल्या लोकांनी बघितलेलं आहे. तो काल परवाचं मी आता गिरीश भाऊंचं भाषण ऐकत होतो. खऱ्या अर्थाने गिरीश भाऊंनी जे मांडलं आहे ते अतिशय खरं आहे, की एकाच घरात इतके पदं ठेवलेले आहे आणि तरी ते लोक घराणेशाहीचा आरोप करता. आज एक व्यक्ती जो आहे त्यांच्या कुटुंबातला तो राष्ट्रवादीचं काम कुठे करतो आहे, कुठे भाजपचं काम करतो आहे, त्याला समजत नाही मी कोणती निशाणी कुठे बोलावी. अशा पद्धती वैफल्यग्रस्त होऊन चर्चा करतो आहे. प्रत्येक गल्लीबोळात फिरतो आहे. 2-2 मंत्री, 2-2 म्हणजे केंद्राचे मंत्री प्रत्येक गल्लीत फिरत आहे. 22,000 मताच्या गल्लीत फिरत आहे. अहो, तुमचा आवाका किती मोठा असला पाहिजे? तुमच्याकडे 10 नगरपालिका, तुमच्या लोकसभा मतदार 10पेक्षा जास्त नगरपालिका तुमच्या मतदारसंघात असतील. तुम्ही एकाच नगरपालिकेत हे घर ते घर ते घर रात्री 12पर्यंत फिरताय. काय काय लोकांना आमिषं दाखवताय, सगळे धनशक्तीचा वापर करताय आणि तुमच्याशी काय आमची लढाई असणार आहे? आमची लढाई सामान्य माणसासाठी आहे. खऱ्या अर्थाने मुक्ताईनगरमध्ये जो माणूस विकासापासून वंचित आहे, जो माणसाला विकास उपलब्ध होऊ शकला, मूलभूत गरजा उपलब्ध होऊ शकल्या, हे विस्तीर्ण गाव आहे. या गावामध्ये पुनर्वसन झालेलं, त्या पुनर्वसनामध्ये सुविधा उपलब्ध झाल्या, त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खरी अर्थाने आमची लढाई आहे. नगरपंचायत इलेक्शनमध्ये मूलभूत सुविधांचा विषय आहे. काही लोक म्हणतात इथे महिला सुरक्षित नाही, सत्ता आली की आम्ही महिला सुरक्षित करू. अरे तुम्हाला किमान तुम्ही केंद्रात मंत्री आहे, नगरपालिकेमध्ये नागरी सुविधा द्यायच्या असतात, संरक्षण द्यायचं नसतं. संरक्षण द्यायला तुमच्याकडे ऑलरेडी पद आहे. केंद्रीय मंत्री आहात, खासदार आहात, सत्ता तुमची आहे. तुमच्याकडे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, ते गृहमंत्री आहे. त्यांच्या माध्यमातून महिलांना सुरक्षेसाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. नगरपालिकेतून प्रयत्न होत नाही. एवढी साधारण गोष्ट ज्याला समजत नसेल तो काय गावाचं नेतृत्व करेल? की नगरपालिका आल्यावर मी गावाचा विकास करेल, हे म्हणणं बरोबर आहे. पण नगरपालिका आल्यावर मी महिलांचं संरक्षण करेल, मी गुंडगिरीचा नायनाट करेल. अरे काय अर्थार्थी संबंध? गुंडगिरीचा नायनाट नगर विकासचा, नगरपालिकेची निवडणूक काय संबंध? इतकं जर आपल्याला समजत नसेल तर आपल्या नेतृत्वाला तर खऱ्या अर्थाने नमस्कारच केला पाहिजे. की आपण कधी म्हणतो की माझ्या मुलीला, जी 21 वर्षाची आमची ती मुलगी, तिला आपण म्हणतो मी उमेदवारी की दिली असती. कधी म्हणतो आपण तिचं नाव यादी नाही, तिला उमेदवार म्हणून उभं केलं असतं. इतक्या अपरिपक्व चर्चा करणारे लोक विकास काय करू शकतील? ज्या प्रकारे जर विचार केला, रक्षा खडसे म्हटलेले आहे की विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचा पण मोठा आपल्या विजयामध्ये वाटा होता. मात्र ही जी निवडणूक आहे ही खडसे परिवार आणि चंद्रकांत पाटील अशी येऊन या ठिकाणी ठेपलेली आहे. त्यामुळे मला या निवडणुकीमध्ये उतरावं लागलं. असं कोण बोललं? रक्षा खडसे म्हटलेलं. असं रक्षा खडसेने बोलल्या, असं खडसे बोलले बहुतेक. माझं माहिती अशी आहे की परिवारावर आलं म्हणून मी निवडणुकीच्या विचारात रिंगणात आलो, असं ते खडसे बोलले, असं मी कुठेतरी ऐकलं असं मला वाटतं आहे. पण खऱ्या अर्थाने तुम्ही जर बघितलं ना तर हे निवडणुकीमध्ये, विधानसभेच्या निवडणुकीचा आणि ह्या निवडणुकीचा अर्थार्थ काही संबंध नाही. पण विधानसभेच्या निवडणूकमध्ये भाजपाच्या मदतीने मी निवडून आलो हे गोष्ट नाकारता येणार नाही, ही गोष्ट खरं आहे. भाजपचा माझ्या निवडणुकीमध्ये सिंहाचा वाटा आहे. पण हे ते भाजपचे आहे का? परवा चोपड्याचं यांचं जर बाईट ऐकली, त्यांनी सांगितलं की आमदारांच्या निवडणुकीमध्ये भाजपचा सिंहाचा वाटा आहे. पण त्यात मी नव्हती, स्वतःच बोलले ते. माझ्या व्यतिरिक्त भाजपचा सिंहाचा वाटा असं ते बोलले आहे. तुमच्या पत्रकारांच्याच माध्यमातून बाईट मी ऐकलेली आहे. म्हणजे हे त्या निवडणुकीमध्ये या राष्ट्रवादीबरोबर होत्या, हे क्लिअर झालेलं आहे. जेव्हा की केंद्रीय मंत्री होत्या, एका शिस्त पक्षाच्या खासदार आहे, तेव्हा ते त्यांच्यासोबत होत्या. आणि हरकत नाही, आम्हाला ते अपेक्षित आहे. आजची जी निवडणूक होती, या निवडणुकीमध्ये माननीय गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं आहे की मी निवडणुकीमध्ये, गिरीश महाजन साहेबांनी मला तेव्हा सांगितलं भाजपची युती करायची, आम्हाला 9 जागा पाहिजे, तर मी पॉझिटिव्ह होतो.
माझी सकारात्मक मी सांगितलं करूया, पण यांनाच उद्याच्या दिवशी दोघांना मिळून एक निवडणूक लढायची होती, दोघं चिन्ह एकत्र करायचे होते, म्हणून यांनी ते निवडणुकीच्या समोर यांनी केलेले आहे. मी नाही यांना ते समोर केलेलं आहे, निवडणुकीमध्ये हे केलेलं आहे. आणि निवडणूक लागल्यावर आत्ता शिवसेना भाजपा एकामेकांसमोर मैत्रीपूर्ण लढत करते असं मी बोलल्यावर ते बोलले त्यांचं काही वेगळं मत असेल, आमची मैत्रीपूर्ण लढत नाही आहे असंही ते बोलले आहे. शिवसेना भाजपाची राज्यामध्ये मैत्रीपूर्ण लढत अनेक ठिकाणी आहे. आम्ही एकामेकावर टीका एका लिमिटमध्ये करणार आहे असं गिरीश महाजनसाहेब बोलले आणि वरिष्ठ नेतेही बोललेले आहे. थोडं आमची मैत्रीपूर्ण लढत आहे असं मला वाटतं, पण त्यांची लढत जरा वेगळी आहे मुक्ताईनगरची. आणि मी मुक्ताईनगरच्या विकासावर चर्चा करतो, शिवसेनेच्या माध्यमातून चर्चा करतो. शिवसेनेच्या 17+ नगराध्यक्षाच्या उमेदवारांच्या शिवसेनेच्या या सगळ्या गोतावड्याबरोबर निवडणूक लढतो आहे. सगळे पदाधिकारी सगळे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत. माझी फॅमिलीची निवडणूक नाही आहे, त्यांची असेल फॅमिलीची, कारण त्यांची फॅमिली ब्रँडेड आहे असं त्यांना वाटतं, तर त्यांची असेल फॅमिलीची निवडणूक, माझी नाही आहे. माझी शिवसेना पक्षाची निवडणूक आहे, लोकांच्या हिताची निवडणूक आहे, विकासाची निवडणूक आहे. मंत्री गिरीश महाजनांनी आपल्या पत्नी साधना महाजन, आमदार किशोर पाटील यांनी आपल्या पत्नी या ठिकाणी सुनीता पाटील, त्याचप्रमाणे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कन्या संजना पाटील यांना या ठिकाणी उमेदवारी दिली आहे. प्रतिभा चव्हाणांना, मंगेश चव्हाणांनी या ठिकाणी एक प्रकारे जर बघितलं तर घराणेशाही या ठिकाणी संपूर्ण दिसून येत आहे असंही ते म्हटलेले. कोण म्हटलं असं? खडसे. त्यांना म्हणायचा अधिकार आहे. त्यांना म्हणा ग्रामपंचायतपासून तर दूध संघापर्यंत, जिल्हे सोसायटीपासून तर खासदारापर्यंत, मंत्र्यापासून तर तुमच्या आमदारापर्यंत सगळं तुमच्या घरात आहे. तुम्हाला काय म्हणण्याचा अधिकार आहे? त्यांना म्हणण्यासाठी पहिल्यांदा नैतिकता नाही. जो नैतिकतेचा माणूस आहे त्याच्या प्रश्नाला उत्तर काय द्यायचं? भाऊ, एक नौखा उमेदवार आणि मंत्री आणि आमदार असलेले बरेचसे लोक त्याच्या विरोधात आहे. कशी आहे ही निवडणूक तुम्हाला काय? नाही, आता ती निवडणूक तुम्ही बघताय, मीडिया बघतोय, जनसामान्य बघतोय, मुक्ताईनगरमधला प्रत्येक मतदार बघतोय. घराघरात घुसतात, ह्याच्या घर घुस, त्याच्या घरात घुस, त्याच्या घरात घुस, चर्चा करा, मतं मागा. हे कधी आजपर्यंत झाले नाही. 12 वर्षात सन्माननीय खासदारांनी केलं नाही, 30 वर्षात सन्माननीय आमदारांनी, मंत्र्यांनी केलेलं नाही. आता त्यांना गरज भासते आहे, कारण त्यांच्या तोंडाचं पाणी पडालं. आता त्यांना सत्ता पाहिजे. सत्ता पिपासू धोरण असल्यामुळे या सगळ्याच गोष्टी त्यांच्याकडे होत आहे. त्याला काय करणार? आता शेवटी लोकांपर्यंत जाणे, कौल मागणे हा जसा प्रत्येकाचा अधिकार असा करता येते, पण ती इतके मोठे सत्ताधीश आहे की त्यांनी एका ठिकाणी बसून हे केलं पाहिजे होतं. त्यांच्या नावावर निवडणूक होऊ शकली असती पाहिजे होती, पण ती होऊ नाही शकत आहे. हे दुर्दैव आहे त्यांचं. भुसावळच्या सभेमध्ये आहे की एकनाथ खडसे आहे तरी कुठल्या पक्षात आहे, ते एकनिष्ठ तरी आहे का पक्षाशी, असं मंत्री गिरीश महाजन एका सभेमध्ये बोलताना म्हटले. आपली काय प्रतिक्रिया? आपण जे म्हणतो ते खरं आहे. गिरीश महाजन साहेबांची मी प्रतिक्रिया आज ऐकली आणि गिरीश महाजन साहेबांनी खऱ्या अर्थाने त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे, ची दाखवली पाहिजे की तुमच्या घरात इतके पदं असताना तुम्ही लोकांवर काय बोलताय. आणि आमच्याकडे तर लोकांची जन्मत आमच्यासोबत आहे, लोक आमच्यासोबत आहे, कारण लोकांना आम्ही प्रामाणिक वाटतो आहे. तुम्ही परिवारवाद करता हे सगळ्यांना समजता येत. ह्या कालच्या लढाईतून तुम्ही जे समोर आलात त्यातून खऱ्या अर्थाने मुक्ताईनगर मतदारसंघातल्या किंवा जळगाव जिल्ह्यातल्या प्रत्येकाला समजलं आहे की भुसावळमध्ये काय मत मागता, इथे काय मागता, आणि भुसावळमध्ये जाऊन परत कमळ मागता. अरे तुम्ही तुमचं डोक्यामध्ये तुमचा तो काय होता ते लोचा झाला, लोचा, केमिकल लोचा त्यांच्यामध्ये झाल्यामुळे ते आज परिस्थिती त्यांची वाईट आहे. कधी कधी मुक्ताईनगरच्या काही वस्तीवर जाऊन ते धनुष्यबाण पण सांगता, असं लोक आम्हाला सांगता की धनुष्यबाण मतदान करा. ही स्थिती त्यांची आता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.